तेव्हा शास्त्री व पुरुषी यांचा निषेध. हां शस्त्रसंहिता 23. तेव्हा येशू लोकसमुदायांना व आपल्या शिष्यांना म्हणाला, शास्त्री व पुरुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते काही तुम्हाला सांगितले ते सर्व आचरत व पळत जा, परंतु त्याच्या कृतीप्रमाणे आचरू नका, कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाही. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यात ते स्वतः बोटही लावत नाही व आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात. ते आपली मंत्रपदे रुंद व आपले गोंडे मोठे करतात. जेवणातील श्रेष्ठ स्थाने सभास्थानातील श्रेष्ठ आसने बाजारात नमस्कार घालणे व लोकांकडून गुरुजी म्हणून घेणे त्यांना आवडते. येशूचे वचन वाचताना मी जरी थोडे काय चुकले असेल मला क्षमा कर. येशूची मी प्रार्थना करत आहे. येशू जे आमच्याकडून चुकलं असेल त्याला क्षमा कर. येशू जे हे पाहतील त्यांना तो आशीर्वादित कर व त्याच्या रस्त्याप्रमाणे चालणार तुझ्या वचनाप्रमाणे त्यांना चालवणे शिकव. येशू बाबा मला प्रार्थना करणे कसे करते आहे तेही मला शिकव आणि जे बघतील त्यांनाही तू त्यांचे शिकव आणि तुझ्या वचनात तू आशीर्वादित कर. आमेन.